हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज दीदी उद्या जाणार आहे, त्यामुळे तिला कपडे घेण्यासाठी आम्ही चाललो होतो पाशांमध्ये आणि यश पण आहे आमच्या सोबत। तर आलो इथं जैनच्या दुकानात, तर पाशांमध्ये जैनचं दुकान आहे, तर तिथे चालू आहे आम्ही। यश ब्लॅक वापरले ना, असू दे की अशी, पण मग असू दे की अशी। हां टॉप दाखव ना, ह्याच्यावर सूट होईल असा। काय करतोय रे तू? हां शांत बस, शांत बस। हां मग घालून बघ दोन्ही, हां घेतल्यानंतर। दीदीने घालून बघितलाय हा ड्रेस, तर छान वाटतोय, छान वाटतोय का ग? हां छान आहे हा वाला टॉप। आवडलं ना तुला? आवडलं। टॉप मध्ये कलर झाला दुसरा। हां कलर पाहिजे होतं पण आता नाही घेतलं, दुसरं दाखवू नाही म्हणते, पण छान वाटतं हे, पण वाटतंय का? तर बघ, चॉईस केला होता पण तो काय मला एवढा खास वाटत नाही, त्यामुळे आम्ही नंतर वरती आलोय बघण्यासाठी दुसरा आवडतोय का। तर चालू आहे आता आमचं इथे बघायचं। तर तिला रेषा रेषा असल्यामुळं तो लहान मुलांचा असल्यासारखा वाटतोय, त्यामुळं तो आम्ही कॅन्सल केला आणि आता दुसरा बघतोय टॉप तिला। बरोबर आहे, पण टी शर्ट एकदम असा असा टॉप तो लहान वाटतोय हो, म्हणजे असा लहान बाळाला कसा असतो तशा टाईप ना वाटतो। छान वाटतं। हा नको गपरे, पिंक का? बघ बरं घालून। चॉईस झालाय तर बघते का? हा का तोच बघायचा? दीदीला पिंक कलरचाच आवडला, तर तिने चेंज करून तो घालून आली। तिला खूप सारे दाखवले पण त्यातला हाच कलर आवडला, त्यामुळे तिने हा चॉईस केला आणि घालून आले। तरी सुंदर असा दिसतोय, आवडला। थोडासा छोटा वाटतोय पण त्याची फॅशनच अशी असल्यामुळं तो असा दिसतोय, पण छान वाटला, तिला आवडला पण। आणि ते पॅन्ट आणि पॅन्टवरती पण सूट झाला। हा असू दे की, पण आहे मोठी साईज आहे, काय प्रॉब्लेम नाही येणार का? उंचीचा घ्यायचंय तुला? मी काय क्रॉप आहे, फॅशनच आहे ग। दीदीसाठी हा साडीचा ड्रेस शिवलाय आज, तर छान असा शिवून झालाय, मस्त छान दिसते दीदी, खरंच छान दिसतं, मस्त छान दिसतोय पण दीदीला। तर तिच्या आईची साडी आणि त्याचा ड्रेस शिवलाय मस्त असा। तर थोड्याशा चुन्या पाडल्यात, 2-4च, आणि सुंदर असा ड्रेस शिवलाय दीदीसाठी। सुंदर असा मी ड्रेस शिवलाय। तर तिच्या आईची साडी होती, तिने दिली होती तिच्या आईनं, तर तिचा आज मी ड्रेस शिवलाय, सुंदर असा 1 पीस। तर छान दिसतोय दीदीला, कलर पण छान आहे साडीचा आणि शिवून झालाय पण चांगला। चला, दीदीचे पप्पा आलेत, तर चिकनची भाजी बनवले आणि बिर्याणी बनवले। तर इकडं मस्त अशी बिर्याणी बनवली, चिकन बिर्याणी, आणि इकडं चिकनची भाजी। तर त्यांना जेवायलाही वाढले, जेवण करायला लागलेत। दीदी जाणार आहे उद्या, तर दीदीचे पप्पा आले तिला घ्यायला। चला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने चिकनची भाजी आणि बिर्याणी। तर इथं मस्त अशी चिकन बिर्याणी बनवली, छान झाली सर।
लय मोठी दिसते रे. काल पाहिजे. ह्याच्यात मस्त अशी चिकन बिर्याणी बनवली आणि छान झाली, मोकळी मोकळी फडफडीत मस्त. तर मी नाही बनवला स्वयंपाक आज, किरणनी बनवली चिकन बिर्याणी आणि चिकनची भाजी. मस्त असं कट आलाय भाजीला, पण भाजीला फोडणी दिली फक्त. आणि इकडं मिठाचं काढून ठेवलंय, इथं मिठाचं काढून ठेवलंय आणि इथं चिकनची भाजी आणि हे चिकन बिर्याणी. तर मस्त अशी फडफडीत झाले आले मामा. इकडं जय धर ये धर घे. जुईला बरं नाही आहे, जरा ताप आलाय. आता थोडी थंड झाली, पण पुसून घेतल्यावर डोक्यावर ही पट्टी ठेवल्यावर ठेवली होती पट्टी, मला चांगलं पुसून घ्यायचं मीठ टाकून. मीठ चालू आहे यांचं सगळ्यांचं जेवण करायचं. तर सगळे काही एकत्र बसले नव्हते, मिस्टर यायचे होते, तर ह्यांना तोपर्यंत दिले जेवायला. नीटच नाही. असा होता आमचा छोटासा आजचा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.